पालकही शिकवू शकतात मुलांना वाचनच्या 8व्या भागामध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करते। तर आपण सुरुवातीला पाहिलं होतं की आपल्याला मुलांकडून अ, आ, इ, न आणि स या अक्षरांचा सराव करून घ्यायचा आहे आणि सराव करून घेता घेता स हे अक्षरापर्यंत आपण आज आलेलो आहोत। तर स या अक्षराचे जास्तीत जास्त शब्द कशा पद्धतीने लिहायचे आहेत हे आज आपण पाहणार आहोत। तर स या अक्षरांचे शब्द मी इथे तुम्हाला दाखवणार आहे। ते शब्द मुलांनी सुट्टीमध्ये पाहून लिहायचे आहेत। ज्या शब्दांचं वाचन तुम्हाला येणार नाही ते शब्द तुम्ही तुमच्या घरामध्ये जे मोठे तुमची बहीण भाऊ किंवा वडील किंवा शेजारचे जर तुमचा मित्र मैत्रीण जर मोठ्या वर्गात असेल आणि त्यांना जर हे शब्द वाचता येत असतील लिहिता येत असतील तर त्या मुलांना सुद्धा तुम्ही विचारलं आणि ते शब्द जर तुम्ही त्यांच्याकडून वाचून घेतले, जर तुम्हाला एखादा शब्द येत नसेल तर तुम्ही त्यांना विचारा आणि छोट्या मुलांकडून मात्र स या अक्षराचा जास्तीत जास्त सराव करून घ्यायचा आहे। तर चला पाहूया आपण स या अक्षराचे शब्द। येथे आपण पाहत आहोत स या अक्षरापासून सुरू होणारे शब्द। LKG UKG आणि पहिलीच्या मुलांकडून स हे अक्षर फक्त ओळखणं अपेक्षित असेल। मुलांना या अक्षरांच्या कागदांची प्रिंट काढून आणून द्यायची आहे आणि त्यातील स हे अक्षर ओळखायला लावायचं आहे किंवा जे जे अक्षर त्यांना ओळखता येतील ते अक्षर त्यांना ओळखायला लावायचं आहे। परंतु दुसरी तिसरी चौथीच्या मुलांकडून हे शब्दलेखन करून घ्यायचे आहे। शब्द मुलांना वाचायला लावायचे आहेत, लिहायला लावायचे आहेत आणि ज्यांची पहिली ऑलरेडी झालेली आहेत, दुसरीला गेलेले आहेत जे मुलं, त्यांच्याकडून दुसरी तिसरी चौथी पाचवीच्या मुलांकडून ह्या शब्दांचं श्रुतलेखन अस्खलितपणे येणं अपेक्षित असेल। त्यांच्याकडून काना मात्रा वेलांटी याच्याही चुका होऊ नयेत, अनुस्वारही त्यांनी व्यवस्थित वाचावा यासाठी त्यांच्याकडून जास्तीत जास्त या शब्दांचा सराव करून घ्यायचा आहे। त्यांच्याकडून हे शब्द वाचून घ्यायचेत, लिहून घ्यायचेत, या शब्दांची प्रिंट काढून आणा किंवा त्यांना मोबाईलमध्ये बघून वहीवर लिहायला लावले तरी चालेल। तर अशा पद्धतीने स या अक्षराचा जास्तीत जास्त सराव सुट्टीमध्ये पालकांनी करून घ्यावा। स या अक्षरापासून सुरू होणारे शब्द आत्ताच आपण पाहिलेले आहेत। आता आपण वळणार आहोत संस्कार या भागाकडे। तर छानपैकी तुम्हाला आवडेल अशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे आणि बऱ्याच वेळेस म्हणजे बऱ्याच अंशी मुलांना ही गोष्ट कदाचित माहीतही असेल, परंतु आपला जो भाग आहे मुलांसाठी छान छान गोष्टी किंवा संस्कार देणाऱ्या गोष्टी, तर त्या गोष्टीचा भाग म्हणून आपण आज ही गोष्ट पुन्हा एकदा पाहणार आहोत आणि त्याच्यातून काहीतरी एक चांगली शिकवण आपण आज घेणार आहोत। तर माझ्या गोष्टीचे नाव आहे लांडगा आला रे आला। तर एका खेड्या गावामध्ये धोंडू नावाचा एक मुलगा राहायचा। त्याचे वडील त्याला मेंढ्या चारण्यासाठी पाठवायचे। तर तो मुलगा असाच मेंढ्या चारण्यासाठी गेलेला होता आणि त्याला वाटलं की काहीतरी गंमत करावी, म्हणून मग त्याने काय केलं, एका झाडावर जाऊन म्हणजे चढून बसला आणि त्यांनी काय केलं की तिथून ओरडायला सुरुवात केली, अरे लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला, वाचवा माझ्या मेंढ्यांना, नाहीतर तो माझ्या सगळ्या मेंढ्या खाऊन टाकल। आणि शेतामध्ये काही शेतकरी काम करत होते, ते शेतकरी आले म्हणजे धावत आले। त्यांच्या हातामध्ये काही जणांच्या हातामध्ये लाकडाच्या काठ्या होत्या, काही जणांच्या हातामध्ये कोयते होते। धावत पळत ते जीवाच्या आकांताने आले की त्यांना वाटलं की बिचारा गरीब शेतकरी मुलगा आहे आणि त्याच्या मेंढ्या हा लांडगा सगळे खाऊन जाईल आणि त्याचं खूप मोठं नुकसान होईल, म्हणून त्यांनी त्यांच्या हातातलं काम सोडून ते त्या मुलाच्या आवाजाच्या दिशेने धावत आले। परंतु तो मुलगा झाडावर उभा राहून मोठ्या मोठ्याने हसत होता। तो म्हणला, वा वा, कशी फजिती केली, कशी गंमत केली, कशी मजा केली, सगळ्यांना कसं बोलवलं बघा, सगळेजण कसे काम सोडून पळत आले। आणि तो हसू लागला। लोकांना थोडंसं वाईट वाटलं आणि ते परत हिरमुसल्यासारखे होऊन परत माघारी फिरले। परत दुसऱ्या वेळेस त्यांनी 2-3 दिवसानंतर परत त्याला असं वाटलं की पुन्हा एकदा लोकांची गंमत करावी। पुन्हा एकदा त्याने ओरडायला सुरुवात केली, लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला। आणि म्हणजे त्यावेळेस लोक येईना म्हणून त्यांनी थोडंसं जास्त ओव्हर ॲक्शन केली। त्यांनी म्हणजे थोडंसं रडका स्वर काढला, या लवकर, माझ्या मेंढ्यांना हा लांडगा खात आहे, या लवकर या लवकर, नाहीतर तो सगळ्या मेंढ्या खाऊन जाईल, मी खोटं बोलत नाही, या या असं केलं। आणि मग तसं केल्यानंतर लोकांना वाटलं की कदाचित ह्यावेळेस तो गंमत करत नसेल, लांडगा आला असेल, म्हणून ह्यावेळेस पण त्यांनी काय केलं, जाऊन पाहिलं, पळत पळत आले आणि नंतर परत पुन्हा एकदा तो मुलगा असाच गमतीने हसायला लागला आणि म्हणाला की लांडगा तर आलाच नाही, मी तुम्हाला कसं फसवलं। आणि तो परत पुन्हा एकदा त्या लोकांची मजा घेऊ लागला। तर लोक म्हणाले की आता हे बघ, तू 2 वेळेस आमची गंमत केलीस, परंतु आता तिसऱ्या वेळेस मात्र तू किती जरी आवाज दिला तरी आम्ही येणार नाहीयेत।
तर त्यानंतर एक 7-8 दिवसांचा काळ लोटला गेला आणि पुन्हा तो असंच आपला शांतपणे त्याच्या मेंढ्या चारत होता. चारत असताना अचानक तिकडून लांडग्याचा हल्ला मेंढ्यांवर झाला आणि तो लांडगा मेंढ्यांना खाऊ लागला. तर तो मुलगा त्याच्या लक्षात आलं की अरे ह्या लांडग्याला म्हणजे लांडग्याचा प्रतिकार आपण एकटे तर करू शकत नाही, तर आपण काय करू की शेजारच्या लोकांना मदतीसाठी बोलू. तो पटपट पळत गेला आणि झाडावर चढला आणि जोरजोराने ओरडू लागला, खरंच लांडगा आला, या पळत लवकर, या पळत लवकर, माझ्या मेंढ्यांना वाचवा. तर लोकांनी काय केलं की ह्याने आपल्याला 2 वेळेस असंच गंमत म्हणून बोलवलेलं आहे आणि ह्या वेळेस पण तो अशीच आपली गंमत करत असेल तर आपण हा किती जरी ओरडला तरी पण आपण जायचं नाही. आपण आपलं शेतातलं काम शांतपणे करत बसायचं. ह्याला जेवर ओरडायचं तेवर ओरडू द्या. मुलगा खूप वेळ ओरडत राहिला परंतु त्याच्या हाकेला कोणी ओ दिली नाही आणि कोणी त्याच्याकडे म्हणजे त्याच्या मदतीसाठी धावत आलं नाही आणि त्यालाही काही म्हणजे त्या लांडग्याचा प्रतिकार करता आला नाही. लांडगा एक एक करून त्याने 3 ते 4 त्याच्या मेंढ्या खाल्ल्या आणि मग नंतर तो लांडगा निघून गेला आणि तो मेंढपाळाचा जो मुलगा आहे तो रडत बसला. त्याला खूप पश्चाताप झाला की आपण उगाचच लोकांची गंमत केली. जर आपण गंमत केली नसती तर आपली अशी फजिती झाली नसती, लोक आपल्या मदतीला आले असते. तर बऱ्याच वेळेस आपण कधी गंमत म्हणून काही गोष्टी करून जातो, परंतु ऐन वेळेस जर खरंच आपल्यावरती वेळ आली तर मात्र मग आपण त्या संकटाशी सामना करू शकत नाही. म्हणून मुलांनो पहा, लक्षात ठेवा, कधी आपण गमतीने काही गोष्टी आपल्या पालकांना सांगतो, खोटं सांगतो, परंतु मग नंतर त्या गोष्टीचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. म्हणून कधी अशा प्रकारची गंमत करायची नाही आहे. जे आहे सत्य आहे, खरं आहे. जर तुम्ही खरंच अडचणीत आहात, खरंच तुम्हाला मदतीची गरज आहे, त्यावेळेसच तुम्ही कोणालाही मदतीसाठी बोलवायचं आहे. काही मुलांना गणित वगैरे सोडवता येत असतात परंतु ते त्यांच्या आईवडिलांना म्हणतात की आईला म्हणतात की अगं मला जमतच नाही, दे ना तू सोडवून, मला लिहिताच येत नाही, मला हे अक्षरच काढता येत नाही. आणि मग आई काय करते बिचारी, तिला वाटतं की नाही माझ्या लेकराला येत, मग आई काय करते क्षरे क्षत्रियाचं असं लिहून देते आणि मग तो मुलगा मग त्याला ते खरंच येत नाही. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला येत नसेल तर प्रयत्न करा आणि जर खरंच तुम्ही अडचणीत असाल तरच कोणालाही बोलवायचं आहे. हेच आपल्याला आजच्या या गोष्टीतून शिकायचं आहे. नाहीतर या गोष्टीसारखीच तुमची फजिती होऊ शकते. लांडगा आला रे आला. बस एवढंच होतं आजच्या या भागातून आणि जास्तीत जास्त स या अक्षराचा सराव करायचा आहे. धन्यवाद. बाय.